भक्तांनो, ज्या घरात मांजरीची पिल्ले जन्माला येतात त्या घरात काय होते आणि मांजर आपली पिल्ले देण्यासाठी कसे घर निवडते? भक्तांनो, ही गोष्ट जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्या घरात कधीही गरिबी आणि समस्या येऊ नये आणि नेहमी सुख, समृद्धी आणि आनंद कायम राहावा। तुम्ही पाहिले असेल की जगाच्या अनेक कोप्यांमध्ये लोक मांजरीला आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात। आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही खोलवर विचार केली नसेल। जर एखाद्या घरात मांजरीने आपल्या पिल्लांना जन्म दिला तर त्या घरात काय घडते? आजकाल कुत्रे आणि मांजरी पाळणे एक फॅशन सारखे झाले आहे। प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या घरात तुम्हाला कोणताही पाळीव प्राणी मिळेल। पण भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की कुत्रा किंवा मांजर पाळणे खरोखर शुभ आहे की अशुभ? मांजरींबद्दल तर तुम्ही लहानपणापासून आजपर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या असतील। कथा, किस्से आणि काही ग्रंथांमध्येही त्यांच्या संकेतांचा उल्लेख आढळतो। पण आज जे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे ते प्रत्येक माणसाने ऐकले पाहिजे, कारण ते आपल्या सनातन शास्त्राशी संबंधित आहे। शास्त्रांमध्ये म्हटले आहे की या जगात असे क्वचितच कोणते घर असेल जिथे मांजरीचे आगमन कधी झाले नसेल। मांजर प्रत्येक ठिकाणी जाते जिथे मनुष्य राहतात। पण भक्तांनो, तुम्हाला हे माहित आहे का की जर तुमच्या घरात मांजरींचे वारंवार येणे जाणे चालू असेल तर याचा अर्थ काय होतो? आणि जर तुमच्या आसपास मांजरी सतत रडत असतील तर हे कशाचे संकेत आहे? विचार करा, जर मांजर तुमच्या घरात येऊन आपल्या पिल्लांना जन्म देते तर यामागे कोणता अद्भुत संदेश लपलेला आहे? आणि जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी निघत असाल आणि तेव्हाच एखादी मांजर तुमचा रस्ता ओलांडते तर याचा काय अर्थ काढला जातो? भक्तांनो, आज आपण या रहस्यांचे पडदे उघडणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मांजरींच्या ख्या संकेतांची समज होऊ शकेल। कारण हे फक्त प्राणी नाहीत, अनेकदा येणाऱ्या काळाचे संदेशवाहकही असतात। भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही हवे असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो तर या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून आपली हजेरी अवश्य लावा। भक्तांनो, मांजर हा एक मांसाहारी सस्तन प्राणी आहे ज्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती आश्चर्यकारकपणे तीव्र असते। ती इतकी संवेदनशील असते की कमी प्रकाशातही, अगदी रात्रीच्या अंधारातही स्पष्टपणे पाहू शकते। सुमारे 9500 वर्षांपासून मांजर मानवांची सोबती आहे। नैसर्गिकरित्या तिचे आयुष्य सुमारे 15 वर्षांचे असते। आपल्या शास्त्रांमध्ये भगवान श्री हरी विष्णूंनी म्हटले आहे की ज्या घरात मांजर आपल्या मुलांना जन्म देते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होते। पण भक्तांनो, हे किती खरे आहे आणि किती फक्त एक मान्यता? आज आपण याच रहस्यावर बोलणार आहोत। खूप जुनी गोष्ट आहे। प्राचीन काळी एका नगरात एक स्त्री राहत होती। तिला एक मुलगा होता, पण तो मुलगा जन्मापासूनच अपंग होता। तो ना अंथरुणातून उठू शकत होता ना एक पाऊल चालू शकत होता। त्या आईचे हृदय आपल्या मुलाची अवस्था पाहून नेहमी वेदनेने भरलेले असे। तिला नेहमी ही चिंता सतावत असे की माझ्या या मुलाचे भविष्य काय असेल, त्याचे जीवन कसे जाईल। वेळ गेला आणि दुसऱ्या वर्षी त्या स्त्रीला पुन्हा संतान सुख मिळाले। पण भक्तांनो, नशिबाने तिच्यासोबत आणखी एक वेदनादायक विनोद केला। दुसरा मुलगाही पहिल्यासारखा जन्मापासूनच अपंग होता। तो ना अंथरुणातून उठू शकत होता ना चालू शकत होता। आता त्या आईची चिंता अनेक पटींनी वाढली होती। दोन्ही मुले लाचार, असहाय्य आणि ती असहाय्य आई रात्रंदिवस रडत असे, विचार करत असे की यांचा आधार कोण बनेल। मग तिसरे वर्ष आले आणि देवाने तिला तिसरे अपत्य दिले, आणखी एक मुलगा। पण भक्तांनो, यावेळीही तीच कथा पुन्हा घडली। तिसरा मुलगाही पहिल्या 2 मुलांप्रमाणे पूर्णपणे अपंग निघाला
त्याला चालण्याची शक्ती नव्हती, उठण्याची क्षमता नव्हती. तो फक्त अंथरुणावर पडून राहायचा. आता त्या स्त्रीचे हृदय जणू तुटले होते. 3 मुलांची तीच दुःखद अवस्था पाहून तिचे जीवन एका खोल निराशेने ग्रासले होते. ती दररोज देवाला प्रश्न विचारायची, हे देवा, मी असे कोणते पाप केले आहे की माझी सर्व मुले या अवस्थेत जन्माला येत आहेत. भक्तांनो, आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली की आता मला 3 मुलगे झाले आहेत, पण तिघेही अपंग आहेत. तिघेही चालण्या फिरण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांचे भविष्य काय असेल? आता त्यांचे पालन पोषण कोण करेल? मी किती दिवस जिवंत राहीन? जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांची काळजी मी घेऊ शकते, पण माझ्या गेल्यानंतर त्यांचे काय होईल? ही चिंता त्या स्त्रीला खात होती. भक्तांनो, आता 4ठे वर्ष लागले. तेव्हा 4थ्या वर्षी त्या स्त्रीला 4था मुलगा झाला. तर भक्तांनो, 4था मुलगाही अपंग झाला. तो 4था मुलगाही त्याच अवस्थेत होता. तोही अंथरुणावरून उभा राहू शकत नव्हता, चालू शकत नव्हता. भक्तांनो, आता त्या स्त्रीची अवस्था आणखीनच खराब होते. आता ती विचार करू लागते की माझ्या गर्भातून नेहमी अपंग मुलगेच जन्माला येतात. कदाचित माझ्या गर्भात काहीतरी दोष असेल. माझा गरॉट खराब आहे. हेच विचार करून ती स्त्री खूप दुःखी होते. आता काही दिवसांनी 5वे वर्ष लागते आणि 5व्या वर्षी त्या स्त्रीला 5वा मुलगा होतो. तर भक्तांनो, 5वा मुलगाही त्यांच्यासारखाच असतो जसे की पहिले 4 मुलगे झाले होते. तो 5वा मुलगाही आपल्या अंथरुणावरून उठू शकत नाही आणि तो चालूही शकत नाही. भक्तांनो, आता ती स्त्री आपली पूर्ण आशा सोडून देते. आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक मुलगा अपंग आहे तर दुसरा मुलगा ठीक असेल. जेव्हा 2 मुलगे अपंग झाले तेव्हा त्या स्त्रीला आशा वाटू लागली की तिसरा तर ठीक होईल. जेव्हा 3 मुलगे अपंग झाले तेव्हा त्या स्त्रीने ही आशा ठेवली की 4था मुलगा माझा ठीक होईल. भक्तांनो, जेव्हा 4था मुलगाही अपंग झाला तेव्हा त्या स्त्रीने मोठ्या कष्टाने एक आशा लावली की कदाचित 5वा मुलगा माझा ठीक होईल. भक्तांनो, जेव्हा 5वा मुलगा देखील अपंग जन्माला येतो तेव्हा ती स्त्री पूर्णपणे आशा सोडून देते आणि विचार करू लागते की कदाचित माझ्या नशिबात हे अपंग मुलगेच लिहिले आहेत किंवा कदाचित माझे गर्भाशयच खराब असेल. हेच विचार करून ती स्त्री खूप दुःखी होते आणि नेहमी घुसमटून जगू लागते. त्या स्त्रीला नेहमी ही चिंता सतावू लागते की माझ्या मृत्यूनंतर या 5 मुलांचे काय होईल? त्यांचे पालन पोषण कोण करेल? ही चिंता त्या स्त्रीला खात होती. ती घुसमटून जगत होती आणि आपल्या मुलांचे रडून रडून पालन पोषण करत होती. भक्तांनो, ती रक्ताचे अश्रू पीत होती, पण तरीही आपल्या मुलांचे चांगले पालन पोषण करत होती. प्रिय भक्तांनो, आता काही काळानंतर त्या स्त्रीच्या घरात एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरात राहू लागते. भक्तांनो, आता काही दिवस ती मांजर त्या स्त्रीच्या घरात राहते आणि काही दिवसांनी ती मांजर आपल्या सुंदर 4 पिलांना जन्म देते. जेव्हा मांजर आपल्या 4 पिलांना जन्म देते तेव्हा भक्तांनो, त्या स्त्रीचे पहिले मूल पूर्णपणे ठीक होते. त्या स्त्रीचे पहिले मूल आपल्या अंथरुणातून उभे राहू लागते आणि आपल्या पायांवर चालूही लागते. भक्तांनो, आता ती स्त्री खूप आनंदी होते आणि खूप खुश होते आणि देवाचे मनापासून आभार मानते. भक्तांनो, आता ती स्त्री त्या मांजरीच्या पिलांना आपल्या जवळच ठेवत असे आणि त्यांचे चांगले पालन पोषण करत असे. भक्तांनो, काही दिवसांनी त्या मांजरीला पुन्हा प्रसूती होते आणि ती मांजर पुन्हा आपल्या 4 पिलांना जन्म देते. तेव्हा त्या स्त्रीचा दुसरा मुलगा ठीक होतो. याच पद्धतीने जेव्हा जेव्हा मांजरीला प्रसूती होत असे तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचे प्रत्येक मूल ठीक होत असे. अशा प्रकारे त्या महिलेची सर्व मुले बरी होतात आणि भक्तांनो, त्या महिलेच्या घरात इतर कोणत्याही धनाची कमतरता राहत नाही. आपल्या सनातन शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या घरात मांजर आपल्या मुलांना जन्म देते
त्या घरात माता लक्ष्मीचे तीव्र गतीने आगमन होते। त्या घरात इतकी सुख समृद्धी येते की त्या घरात राहणारे मनुष्य ती सांभाळू शकत नाहीत। भक्तांनो, ज्या घरात मांजर आपल्या मुलांना जन्म देते त्या घरात खूप सुख समृद्धी येते। पण आपल्या सनातन शास्त्रात असे म्हटले आहे की मांजराला घरात पाळणे अशुभ मानले जाते। ज्या घरात मांजर रडते ते देखील खूप अशुभ असते। त्यामुळे मांजरांना पाळणे आपल्या सनातन शास्त्रानुसार अशुभ मानले जाते। आपल्या सनातन शास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी निघत असाल आणि जर मांजरीने तुमचा रस्ता कापला तर ते अशुभ मानले जाते। असे म्हटले जाते की ज्यावेळी तुम्ही एखाद्या कामासाठी जात असाल आणि मांजर तुमच्या आडवी आली, तुमचा रस्ता कापला, तर तुमचे ते काम होत नाही। आणि असेही म्हटले जाते की जेव्हा मांजर तुमचा रस्ता कापते तेव्हा तुम्ही जाऊ नये। जर तुमच्या घरात येऊन मांजर रडते तर भक्तांनो, याला देखील खूप मोठे अशुभ संकेत मानले जाते। आपल्या सनातन शास्त्रानुसार असे म्हटले जाते की ज्या घरात मांजरी रडतात त्या घरात कोणाची तरी अकाली मृत्यू होण्याची भीती असते। जे लोक आपल्या आवडीसाठी मांजरी पाळतात, मांजरींना पाळणे मोठे अशुभ संकेत मानले जाते, अशुभ असते। त्यामुळे जे लोक मांजरी पाळतात त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा आणि आजपासून त्यांनी मांजरी पाळणे बंद करावे। भक्तांनो, जेव्हा आपण घरात मांजरी पाळतो तेव्हा आपल्या सनातन शास्त्रात असे लिहिले आहे की जिथे मांजरी राहतात तिथे नकारात्मक ऊर्जा येते। ज्या घरात मांजरी राहतात त्या घरातही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो। म्हणून मांजरी पाळणे खूप अशुभ मानले जाते। भक्तांनो, जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसली तर ते देखील खूप मोठे अपशकुन मानले जाते। असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजरी दिसतात, परंतु दुसरे मत असेही आहे की ज्या घरात मांजर आपल्या मुलांना जन्म देते त्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते। ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या घरात मांजर पाळली जाते आणि मांजर वारंवार घरात येत असेल तर ते आपल्यासाठी अशुभ आहे। आपल्या घरात जिथे जिथे मांजर फिरते त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या घरात असलेल्या सकारात्मक ऊर्जेची देखील हानी होते। ज्या घरात मांजर पाळली जाते त्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतो। घरातील सदस्य वारंवार एखाद्या आजाराच्या विळख्यात येतात। जर मांजरीने घरात मलमूत्र केले तर आपल्यावर अनेक संकटे येण्याची शक्यता देखील असते। असेही मानले जाते की तुमच्या घरातील पाळीव मांजर जर अचानक कुठेतरी निघून गेली तर समजून घ्या की येत्या काही काळात तुमच्या सोबत अशुभ घटना घडणार आहे। मांजर भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मीचे वाहन आहे। मांजरीचे शुभ संकेत काय आहे? जर तुम्ही मांजरीला तिच्या मुलांसोबत पाहिले तर ते शुभ संकेत मानले जाते। याचा अर्थ असा आहे की तुमच्या एखाद्या जुन्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी भेट होणार आहे आणि तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते। जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर आली तर ते शुभ मानले जाते। यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते। जर मांजर तुमच्या डाव्या बाजूने रस्ता ओलांडून उजव्या बाजूला गेली तर ते शुभ मानले जाते। जर मांजरीच्या केसांचा गुच्छ कपड्यात बांधून आपल्या दंडावर बांधला तर दृष्ट लागण्यापासून आपले रक्षण होते। जर एखाद्याच्या कुंडलीत राहू अशुभ असेल आणि राहूमुळे समस्या येत असतील तर राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी घरात मांजर पाळावी, कारण मांजर राहूचे वाहन मानले जाते। मांजरीने रस्ता कापणे असे मानले जाते की मांजरीची 6वी इंद्रिय मनुष्याच्या 6व्या इंद्रियापेक्षा खूप जास्त सक्रिय असते, ज्यामुळे तिला भविष्यातील घटनांचा पूर्व आभास होतो। मान्यतेनुसार काळ्या मांजरीने रस्ता कापणे तेव्हाच अशुभ मानले जाते जेव्हा मांजर डावीकडून रस्ता ओलांडून उजवीकडे जाते। इतर परिस्थितीत मांजरीने रस्ता कापणे अशुभ मानले जात नाही। जेव्हा मांजर रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जाते तेव्हा ती आपल्या मागे
तिची नकारात्मक ऊर्जा सोडून जाते, जी बराच काळ त्या मार्गावर राहते. विशेषतः काळ्या मांजरीबद्दल हे मानले जाते. कदाचित प्राचीन काळातील जाणकारांनी म्हणूनच हा अंधविश्वास पसरवला असेल की मांजरीने रस्ता कापल्यास अशुभ होते. मांजरीचे रडणे. मांजरीच्या रडण्याचा आवाज खूपच भयानक असतो. निश्चितच हे ऐकून आपल्या मनात भीती आणि शंकेचा जन्म होतो. असे मानले जाते की जर मांजर घरात येऊन रडू लागली तर घरातील एखाद्या सदस्याच्या मृत्यूची सूचना आहे किंवा कोणती तरी अनपेक्षित घटना घडू शकते. मांजरींचे आपापसात भांडणे. मांजरींचे आपापसात भांडणे हे धनहानी आणि गृहकलहाचे संकेत आहे. जर एखाद्याच्या घरात मांजरी आपापसात भांडत असतील तर असे मानले जाते की लवकरच घरात कलह निर्माण होणार आहे. घरातील भांडणांमुळे पैशांचे नुकसान होते. भक्तांनो, एका क्षणासाठी कल्पना करा की तुम्ही दिवसभर काम करून थकून घरी येता आणि घराच्या दारातून आत पाऊल टाकताच एक मऊ सावली तुमच्या दिशेने शांतपणे येते. तिच्या डोळ्यात चमक, चालण्यात नजाकत आणि शेपटीचे हेलकावे आणि मग हळूच तुमच्या पायांजवळ येऊन घासणे. होय, ही तुमच्या लाडक्या मांजरीची सर्वात अनोखी शैली आहे. याचा अर्थ तुम्ही आलात, मी तुमची वाट पाहत होते. भक्तांनो, हे केवळ एका प्राण्याचे वर्तन नाही तर भावनांनी भरलेले नाते आहे. मांजरी माणसांच्या भावनांना बारकाईने अनुभवतात. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलता तेव्हा त्या तुमच्या आवाजातील चढउतार समजून घेतात. जेव्हा तुम्ही प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवता, त्यांच्या पाठीवरून हलकेच हात फिरवता किंवा त्यांच्या हनुवटीखाली बोटे फिरवता, तेव्हा त्यांच्या मनात एक खोल समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. ज्या मांजरी दिवसभर एकट्या राहतात त्या या आपुलकीसाठी आणखी भुकेल्या असतात. भक्तांनो, तुम्ही माना किंवा न माना, पण तुमच्या परत येण्याच्या प्रतीक्षेत त्यांचा प्रत्येक मिनिट जणू एक तासासारखा असतो. आणि तुम्ही घरी येताच त्यांचे म्याऊ करणे, तुमच्या मागे फिरणे, हे सर्व त्यांचे अनोखे मार्ग आहेत. हे सांगण्याचे की तुमच्याशिवाय माझा दिवस अपूर्ण आहे. आता चला माझ्यासोबत वेळ घालवा. भक्तांनो, लक्षात ठेवा, पाळीव प्राण्यांसाठी तुमचे लक्ष आणि तुमची साथ तितकीच आवश्यक आहे जितकी माणसांसाठी नातेसंबंध आणि प्रेम. त्यांना फक्त अन्न आणि निवारा नको असतो. त्यांना तुमचा स्पर्श, तुमचा वेळ आणि तुमच्या आपुलकी हवी असते. जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर त्या शांत राहतील, पण त्यांच्या हृदयात एक पोकळी निर्माण होईल. म्हणूनच दररोज तुमच्या पाळीव प्राण्यासोबत चांगला वेळ घालवा. कधी त्यांच्याशी बोला, कधी त्यांच्यासोबत खेळण्यांनी खेळा, कधी त्यांना स्ट्रेच करण्याची संधी द्या आणि कधी फक्त त्यांच्याजवळ बसून त्यांना कुरवाळा. हा वेळ केवळ तुमच्या मांजरीला आनंद देत नाही तर तुम्हालाही एक विचित्र समाधान आणि मानसिक शांती देतो. आणि हो भक्तांनो, जेवणाची वेळ तर मांजरींसाठी एक वेगळाच उत्सव असते. जशी त्यांना भूक लागते त्या त्यांच्या गोड म्याऊ आवाजाने तुम्हाला बोलावतात. स्वयंपाकघराकडे तुमचे एक पाऊलही त्यांच्यासाठी आशेचा किरण बनतो. अनेकदा तर जसे घरातील लोक जेवायला बसतात, मांजरही शांतपणे जवळ येऊन बसते, जणू काही म्हणत असते की मलाही कुटुंबाचा भाग म्हणून लक्षात ठेवा, कारण मीही तुमच्यासोबत या घराच्या आनंदात सहभागी आहे. भक्तांनो, सत्य तर हे आहे की मांजर फक्त पाळीव प्राणी नसते, ती तुमच्या जीवनाचा एक अनमोल भाग असते. त्याच्यासोबत घालवलेले छोटे छोटे क्षण, त्याची खोडकरपणा, त्याची निरागसता आणि त्याचे निस्वार्थ प्रेम तुमच्या घरातील वातावरण आनंद आणि आपुलकीने भरून टाकते. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यात डोकावता तेव्हा असे वाटते की ती तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट शांतपणे समजत आहे. तुमचे दुःख, तुमचा आनंद, अगदी तुमच्या एकाकीपणा देखील. लक्षात ठेवा, मांजरीला दिलेले तुमचे प्रेम कधीही वाया जात नाही. ती दररोज प्रत्येक क्षणी तिच्या पद्धतीने त्याची परतफेड करते. कधी तुमच्या जवळ येऊन शांतपणे बसून, कधी तिच्या म्याऊने आणि कधी फक्त तिच्या नजरेने तुम्हाला हे जाणून देऊन
की तुम्ही तिच्यासाठी संपूर्ण जग आहात. भक्तांनो, ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. वास्तुशास्त्राचे उपाय आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर आजमावा. आमचे चॅनल या व्हिडिओद्वारे कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑनवर सेट नक्की करा. जय श्री राम.